करवीर तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या नोटिसांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक झाली आहे. गोरगरिबांचे रेशन बंद केल्यास प्रत्येक रेशन दुकानदाराच्या दारात नोटिसांची होळी करण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. IT रिटर्न, अल्पभूधारक शेतकरी, विवाहित मुली आणि लहान मुलांना लाभ नाकारण्याचे निकष बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासनाने तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. अन्यथा रेशन दुकानदारांच्या दारात निर्णयाची होळी करणार असल्याचा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही तहसीलदार करवीरच्या एक निवेदन दिलं. आज बघितलं तर करवीर तालुक्यामध्ये प्रत्येक रेशन दुकानदारांच्या मार्फत रेशन बंद करण्यासाठी रेशनवाल्यांना नोटिसा देत आहेत. तर नोटिसात काय तर ते IT रिटर्न भरतात. अहो, IT रिटर्न हा सर्वसामान्य माणूस एखादं लोन काढण्यासाठी सुद्धा भरतो. म्हणजे लोन काढल्या IT रिटर्न भरल्याशिवाय लोन मिळत नाही. अशा लोकांचं तुम्ही रेशन बंद करणार म्हणजे हे सरकार, भाजप सरकार हे गोरगरिबांचं आहे का श्रीमंतांचं आहे? अदानी अंबानी कोण कोण सगळं पैसे घेऊन पळून चालल्यात, त्यांची कर्ज माफ केली जातात आणि गोरगरिबांच्या रेशनवर उठल्यात. लाडक्या बहिणींच्या वेळी तसंच केलं. पहिल्यांदा लाडक्या बहिणी सगळ्या बसल्या निकषात आणि नंतर निवडणुका झाल्यानंतर त्यांना निम्म्यावर आणली संख्या त्यांची. म्हणजे हे सरकार फसवतंय आणि हे गोरगरिबांचं रेशन बंद करण्याचा डाव त्यांचा चाललाय. त्याबद्दल आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं पुरवठा अधिकारी असतील तहसीलदारांना सांगितलं की तुम्ही तात्काळ त्या नोटिसा मागे घ्या, अन्यथा पुढील आंदोलन हे रेशन दुकानदारांच्या दारात त्या नोटिसांची होळी करून रेशन दुकानदारांना आम्ही सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही. कारण गोरगरिबांचं धान्य हे गोरगरिबांचा तुडचा घास जर तुम्ही काढून घेत असला तर शिवसेना गप बसणार नाही. या पद्धतीने आम्ही आज इशारा दिलेला आहे. मग हेच तपासायला पाहिजे. 80 कोट म्हणतात आणि आज बघितलं तर गावागावात रेशन दुकानदार, प्रत्येक रेशन दुकानदाराकडे 500 लोकांची पूर्वी रेशन देत असतील तर त्यांना 300 लोकांच्या नोटीस आल्यात. म्हणजे राहणार किती? गावागावातली जर 40-50% जर लोक कमी व्हायला लागली तर ते काय उपयोग होणार आहे? म्हणजे गोरगरिबांचं रेशन नवीन, आमचं मत आहे तुम्ही नवीन जी ह्या योजनेत बसत्यात खरोखर गरीब आहेत अशा लोकांनाही चालू करा. पण ज्यांचं आता चालू आहे त्यांचं काय तर तुम्ही सोंग काढून नोटीस देऊन फसवून बंद करू नका, ही भूमिका घेऊन आज आम्ही इथं आलेलो आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, फेरीवाले संघटना बाळासाहेब नलवडे, ग्राहक सेना जितू कुबडे, युवा सेना सचिन नागटिळक, कामगार सेना राजू सांगावकर आदी उपस्थित होते.